food for JJ Papa, okay? Yeah, keep it in front of JJ Papa. Good job. जय श्रीराम मित्रांनो, तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा. तुम्हा सर्वांना श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा मित्रांनो. तुम्ही, मी, आपण सर्वच खूप नशीबवान आहोत की आपण आजचा हा दिवस बघू शकलो. आजचा हा दिवस इतिहासाच्या पानात तर स्वर्ण अक्षरात लिहिल्यात जाणार आहेच, पण याचा आनंद व्यक्त करायला आज माझ्याकडे शब्दही नाही आहे. कारण की आजचा हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी खूप मौल्यवान आहे. जसं आपण हिंदू संस्कृतीमध्ये आपला प्रत्येक सण, आपला प्रत्येक आनंद व्यक्त करताना आपल्या घरी रांगोळी काढतो, दिवे लावतो, देवाला नैवेद्य दाखवतो आणि देवाची पूजा अर्चना करतो, त्याचप्रमाणे आजही आपण हा दिवस सर्व भारतीय आणि जगभरात जेवढेही भारतीय आहेत ते साजरा करत आहेत. तर मीही आज कॅनडामध्ये आहे आणि मीही हा दिवस खूप आनंदाने सेलिब्रेट करणार आहे. तर नशिबाने मला यावर्षी दोनदा दिवाळी सेलिब्रेट करायची संधी दिली आहे आणि ही संधी मी अजिबात सोडणार नाहीये आणि याला खूप आनंदाने आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर चला आपण आपल्या या ब्लॉगची सुरुवात करूया. आजच्या या शुभ दिवसाची सुरुवात करूया सगळ्यात आधी रांगोळी काढण्यापासून. तर मी सर्वात आधी रांगोळी काढून घेत आहे. Mama's making rangoli. Orange tires. Yeah, this is orange color, Arav. Yellow tires. Yeah, we have yellow. So many tires under this. So many colors of rangoli. We are making rangoli for JJ Papa. JJ Papa. See, Mama's making flower. आज बाहेर आहे ना खूप पाऊस आहे, त्यामुळे मला बाहेर रांगोळी काढता आली नाही. म्हणून तुम्ही बघितलात की मी रांगोळी घरातच काढलेली आहे आणि आपली रांगोळी पण पूर्ण झालेली आहे. तर सिंपल काढलेली आहे. मी काय रांगोळी एक्सपर्ट नाही आहे, पण माझ्याच्याने जेवढं जमलं मी तेवढं काढायचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला मी काढलेली रांगोळी दाखवून देते एकदा. सो मी इथे अशी साधी सोपी रांगोळी काढलेली आहे मित्रांनो. सो तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी मला नक्की सांगा. सो माझ्याकडे आज रिअल फ्लावर्स नाही आहेत, म्हणून मी हे जे आर्टिफिशियल फ्लावर्स आणि कॅन्डल्स आहेत ना ते लावणार आहे आज. आणि इथे आरव पण खेळतं. इथे पण मी थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे. सो आरव सुद्धा आहे माझ्याबरोबर इथे, मला मदत करतोय आणि आरवची पण मस्तपैकी झोप झालेली आहे. तर चला आता जेवणाच्या तयारीला लागूया. तर आज मी असा मेन्यू काही डिसाईड केला नव्हता. जेवणासाठी विचार केला काय करू. तर फ्रीजमध्ये दुधी होती, तर मी विचार करते की दुधी कोफ्ता करी करू म्हणून. सो बघूया, याची तयारी पण सुरू करूया. आणि मी फक्त मगाशी थोडंसं लसूण साफ करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच तयारी केलेली नाही आहे. तर आता तयारी सुद्धा करायची आहे. तर तुमच्याबरोबर बोलता बोलता सर्व तयारी आपण नक्की करूया. दुधीची साल काढून झाले मित्रांनो. तर आता याला मस्तपैकी खिसून घेते मी. दुधी अशी छान खिसून झालेली आहे एकदम व्यवस्थित. आणि आता मी आहे ना याच्यात सॉल्ट मिक्स करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तर माहिती आहे दुधीमध्ये खूप पाणी असतं. तर अजून मग त्याचं पाणी आहे ना ते पण रिलीज होऊन जाणार आणि मग मी नंतर त्याचं पूर्ण पाणी एकत्र काढून त्याच्यानंतर मी कोफ्त्याची तयारी करेन. सो याला मी मिक्स करून ठेवते. जरा असं 5 मिनिटापर्यंत ठेवलं ना तर ह्याला छानसं असं पाणी सुटेल आणि पाहिजे तर मस्त दुधीमध्ये मीठ पण असं मुरेल. सो मित्रांनो आता बऱ्यापैकी वेळ झालेला आहे आणि मी आता याच्यातलं मस्तपैकी पाणी काढून घेते. जेवढं जमेल तेवढं पाणी तुम्हाला याच्यातनं काढून घ्यायचं आहे, अदरवाईज तुमचे कोफ्ते एकदम छान होणारच नाहीत. ॲक्च्युली मी ना पांढरा कपडा शोधत होते, जेणेकरून त्याच्यात मी ट्रान्सफर करून एकदम घट्टपैकी पाणी काढून घेऊ, पण मला मिळालंच नाही आता. पण तुम्ही तसं करू शकता मित्रांनो. एखाद्या कापडामध्ये टाकून त्याचं मस्तपैकी पाणी काढून घेऊ शकता. जसं आपण पनीरसाठी दूध फाडतो आणि नंतर मग कपड्यामध्ये ट्रान्सफर करून त्याचं पाणी काढतो ना, तसंच सेम. आणि हे जे पाणी आहे ना मित्रांनो, ह्याला आपल्याला वेस्ट नाही करायचं आहे. हे मी ठेवून देते आता.
एका बोलमध्ये ट्रान्सफर करून हे आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये ॲड करूया, कारण की याच्यात मीठसुद्धा आहे आणि मस्तपैकी याच्याने एक छानशी टेस्ट येईल. सो फक्त मी पाणी आहे ना आधी थोडंसं टेस्ट करून घेतलं की ते कडू वगैरे लागते का, कधी कधी कडू असतं ना. सो त्याच्या आधीच टेस्ट करून बघितलेलं बरं, अदरवाईज मग आपले कोफ्ते पण खराब होणार आणि त्या ग्रेव्हीमुळे आपली पूर्ण भाजीच खराब होऊन जाईल. म्हणून मी टेस्ट करून बघितलं, पण छान आहे, कवळी होती. मेक शुअर की तुमची दुधी आहे ना ती मस्त अशी कवळी आहे, जेणेकरून कडूपणा लागणार नाही. आणि देन मग त्याच्यामध्ये मी ॲड करते थोडासा कांदा. हा मी लांब लांब कापलेला होता थोडासा. त्याच्यानंतर ॲड करूया थोडंसं आलं आणि लसूण, थोडंसं कोथिंबीर, थोडीशी धने पावडर टाकते, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, हिंग. आणि आता याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं बेसन, पण जास्त बेसन नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं जेणेकरून कोट झालं पाहिजे. याला मिक्स करून घेते एकदम मस्तपैकी. आता मी असं थोडंसं फ्लॅट करते जेणेकरून ते मस्तपैकी आतून पण शिजले पाहिजे. तुम्ही तुमच्या पसंतीने कसंही त्याला शेप देऊ शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मी असे थोडेसे फ्लॅट ठेवणार आहे. आणि तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला. गरम जसं होईल आपलं तसं आपण त्याच्यात कोफ्ते टाकून देऊया. तो असे कोफ्ते आहेत ना, तुम्ही खोबऱ्याचं वाटण पण केलं ना, सुकं खोबऱ्याचं वाटण करून पण त्याचा रस्सा केला ना, त्याच्यातही छान लागतं. तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे, तर आता आपण याच्यात आपले कोफ्ते ॲड करून घेऊया. तर मी एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात ॲड करूया जिरं, त्याच्यानंतर भरपूर आलं लसूण, कांदा ॲड करूया. सो आपला कांदा छान भाजून झालेला आहे मित्रांनो. आता याच्यात मी टोमॅटोची प्युरी आहे ना ती ॲड करते. लाल तिखट, धने पावडर, हळद, आणि थोडा गरम मसाला टाकून घेऊया. सो याच्यात आता आपण थोडं दही टाकून घेऊया. मी ऑलरेडी त्याला एकदम छान असं फेटून ठेवलेलं आहे, तर एकदम स्मूथ झालं आहे आता दही. आणि जे कोफ्त्याचं आपण पाणी काढून ठेवलं होतं, आता ते पाणी याच्यात ॲड करूया. आणि मी अजूनही मीठ टाकलेलं नाही आहे, कारण की या पाण्यामध्ये जसं तुम्हाला आठवत असेल की आपण मीठ टाकलेलं होतं, तर या पाण्यातही खूप मीठ आहे. तर आपण आता टेस्ट करून पाहिजे तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर अजून ॲडिशनल सॉल्ट हवं असेल तर तुम्ही यावेळेस ॲड करू शकता. अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून कोफ्ते एकदम छान असे त्याच्यात मुरतील, अदरवाईज ते घट्ट होऊन जाईल. तर थोडीशी ग्रेव्ही मला पातळ ठेवायची आहे. सो मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यात. आता मित्रांनो, आता मी याच्यात कोफ्ते आहे ते ॲड करणार आहे आपले बनवलेले. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आता आरवच्यानी थोडीफार रांगोळी मोडल्या गेलेली आहे, पण ठीक आहे, तो लहान आहे अजून, त्याला कळतही नाही. आणि सगळ्यात हे तर होणारच होतं, मला माहिती होतं, म्हणून मी आधीच तुम्हाला दाखवलंसुद्धा की रांगोळी काढून झाली होती तेव्हाच. या साईडची सर्व रांगोळी आरवची मोडून झाली होती, पण मी थोडंसं दुरुस्त केलेली, पण त्याने आता पुन्हा मोडली. पण ठीक आहे, एवढी काही वाईट वाटत नाही आहे. सो आता फक्त कॅन्डल्स लावून घेऊया.
मित्रांनो. सो शेवळ्यांची खीर बनवली आहे आणि चपात्या झालेल्या आहेत आणि इथे भात पण लावलेला मी थोडासा. Food for JJ Papa, okay? Yeah, keep it in front of JJ Papa. Good boy. Can you give water to JJ Papa? Yeah. Jai Shri Ram. This is Good job. Okay. Om Pranayan Swaha, Om Apanayan Swaha, Om Vyanayan Swaha, Om Udanayan Swaha, Om Samanayan Swaha. Good job. Good job. जय श्रीराम सगळ्यांना. तर तुम्ही पाहिलं आम्ही आमच्या घरी छोटीशी रामांची पूजा केली. आम्ही जसं अयोध्येत रामांचं आगमन झालंय, प्राणप्रतिष्ठान झालंय, तसंच आम्ही सुद्धा त्यांची आठवण आणि त्यांची पूजा आणि तो आनंद घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आमच्या घरच्या घरी पूजा केली. मंदिरात जाणं काही झालं नाही आमचं, पण आम्ही छान जसं आपण दिवाळी साजरा करतो एक्झॅक्टली आम्ही तसंच दिवे लावलेत, वर्षांनी छान रांगोळी काढली, मग आम्ही देवपूजा केली, देवाला नैवेद्य दाखवला, सगळीकडे राममय झालं आहे. तर आम्हाला खूप आनंद होतोय. आज आम्ही कॅनडात आहोत आणि आम्ही आमच्या परीने साजरा करू शकलो. इंडियामध्ये तर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पूर्ण सुट्टीच होती सगळ्यांना, शाळेंना सुट्ट्या होत्या, त्या ऑफिसला पण सुट्ट्या होत्या, पण तसं इथे नव्हतं. सो आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे की या दिवसाला ॲज अ मेमरी म्हणून आम्ही बघू आणि पुढे जेव्हा मोठा होईल तेव्हा या दिवसाची त्याला आठवण राहणार नाही, पण व्हिडिओ थ्रू त्याला नक्की कळेल की रामांच्या मंदिराची जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली होती तेव्हा आम्हीही तो दिवस खूप छान सेलिब्रेट केला ॲज अ फॅमिली, आणि जेव्हा तो पुढे बघेल त्याला ॲज अ ही मेमरी म्हणून नक्कीच लक्षात राहील. जसं की मी आधी पण सांगितलं होतं सुरुवातीला व्हिडिओच्या की आजचा हा दिवस सर्व भारतीय आणि हिंदूंसाठी खूप मौल्यवान होता आणि हा नेहमीच लक्षात राहील आपल्याला हा दिवस. सो खूप मोठा दिवस आहे आणि आपण खूप साजरा केला. सगळं भारतीय खूप आनंदित आहोत की रामांचं मंदिर झालेलं आहे. नक्की इंडियाला गेलो नेक्स्ट टाईम की आम्ही प्रयत्न करू तिथे नक्की जाऊ, दर्शन घेऊ. सो मित्रांनो, याच नोटवर आता हा व्लॉग मी इथेच संपवते. आपण भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया सांगा की तुम्हाला आम्ही साजरा केलेला आजचा दिवस कसा वाटला.